हा प्रश्न आर्थिक इतका क्लिअर कट आणि सॉर्टेड आहे ना, म्हणजे फक्त संगमनेर तालुक्याचं उदाहरण घ्यायचं, दररोज 8 ते 10 लाख लिटर कलेक्शन आहे. बाजार काय आहे सध्या 34 रुपये होता, आता गेल्या 10-12 दिवसात संकलन कमी पडायला लागले, त्याच्यामुळे दुधाचे बाजार वाढू राहिले. ह्या काळात दुधाचे बाजार वाढत नाहीत, आता वाढू राहिलेत कारण की संकलन कमी पडलंय. आणि तर हे जे 8 ते 10 लाख लिटर संकलन आहे, याचे दर दिवसाला 3.5 ते 4 कोटीच्या दरम्यानची रक्कम दर दिवसाला बाजारात येते. म्हणजे 10 दिवसाला जे सायकलला पगार होतो त्याचा संगमनेरच्या मार्केटमध्ये येते. महिन्याला 100 कोटीपेक्षा जास्त पैसे संगमनेरच्या मार्केटमध्ये फिरतात. म्हणजे तुम्ही कल्पनाच नाही करू शकत की म्हणजे दुसऱ्या तुम्ही विदर्भ मराठवाड्यात किंवा कोकणात गेले कुठल्याही तालुक्यात एवढी मोठी रक्कम त्या बाजारात यायला काय स्पेसेस. पश्चिम महाराष्ट्रात येते, ही तालुक्यात येते. तर ही जी रक्कम आहे ही वर्षाला 1000 कोटीच्या पुढची रक्कम आहे, 1000 ते 1500 कोटीच्या घरातली रक्कम आहे. तर त्याच्यामुळे हे सगळी संपन्नता या तालुक्यात. ज्या दिवशी आता दूध संकलन कमी होत जाणार, शेतकऱ्याच्या खिशात पैसे कमी यायला सुरुवात होणार, हे भाकड जनावर विकून जे त्याचं सायकल चालत होतं, त्या पैशात जे काही दुधाचं चक्र चालू राहत होतं, त्या दुधाला बाजार काहीही नाहीये, कमीच आहे. उत्पादन खर्चाच्या अगदी काय म्हणता येईल आपल्याला 40% कमी जवळजवळ. तर तरी पण सायकल कसं चालतं की चला भाकड गाई गेली, तिच्या पैशात मग थोडी नवी गाई घेतली. पण हे सायकल अर्थचक्र जे तेच आता ब्रेक होणार आहे. आणि भाकड गाई गेल्याशिवाय नवीन गाई दूध ते आणता येत नाही. गोऱ्यांना दूध पाजावं लागलं, दुधाचे जे पैसे अपेक्षित ते येत नाहीयेत. तर तो सगळा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न इथली सगळी बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करेल, नुसत्या संगमनेरची नाही, पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची.